तर सातारा राडा प्रकरणामध्ये मोठी बातमी येते। ज्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य बापू शिंदेंनी पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवलाय। झेडपी सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवलेंनी बापू शिंदेंचं अपहरण केलं अशी तक्रार बापू शिंदेंचा मुलगा विकास शिंदेंनी केली होती। त्यानंतर पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे ते सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत असा आरोप शिंदे सेनेनं केलाय। दरम्यान या संदर्भात बापू शिंदेंनी आपला जबाब नोंदवलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो गोंधळ झाला त्या गोंधळामध्ये जो राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांवर अपहरणाचा तक्रार दाखल केली गेली आणि या तक्रारीच्या अनुषंगानं त्या सदस्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। परंतु ज्या व्यक्तीचं अपहरण झालं ते बापू शिंदे आपल्या सोबत आहेत। बापू, काय सांगाल? तुमचं अपहरण झालं अशी एक तक्रार झाली, नेमकी काय घटना होती? नाही, अपहरण झालंच नव्हतं माझं, हे सगळं खोटंच आहे। काय मी सांगितलं की म्हणजे मला पाहण्यासाठी 8-10 गाड्या महाबळेश्वरला जिथं आमची बैठक व्हायची तिथं आल्या होत्या। हे कळल्यानंतर मी वाईलाच घरी येतो, मी माझा नातू आम्ही आलो आणि पहिली एक क्लिप तयार करून SP ना पाठवली। त्यानंतर मग एक जबाब तयार करून महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो, ते म्हणजे आम्ही घेणार नाही। मग त्यांनी डायरीत नोंद केली। तिथून मग पुन्हा वाईत आलो, वाईत मग माझं म्हणणं सगळं तिथून पोच घेतली 5 वाजून 5 मिनिटांनी आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे केली। आता म्हटलं विषय संपला ना आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये निघालो। पण तुम्ही 35-40 दिवस काय होतात ते बाहेर होतात आणि तुम्हाला या दरम्यान तुमचं अपहरण झालं, तुम्हाला मारहाण करण्याचा तुमचा प्रयत्न झाला, अशा प्रकारचा तो गुन्हा नोंद आहे? नाही नाही, तो चुकीचा आहे। तो मी इतक्याच नव्हतं, येऊन जाणंच होतो। तुम्ही जो चुकीचा गुन्हा म्हणताय तो तुमच्या स्वतःच्या मुलांनी दाखल केलेला आहे। विकास शिंदे हा तुमचा मुलगा आहे आणि त्यांनी दाखल केला, मग हे तुमचा आणि त्यांचा संबंध नाही का? किंवा तुमचं आणि त्यांचं बोलणं होत नाही का? काय झालं, त्यापर्यंतमध्ये बोलणं होत नव्हतं ना, आम्ही आमचे बिझी असायचो, काय नातवांशी बोलायचो, काय त्याच्यामुळे त्याच्याशी काही संपर्क म्हणजे होतं कधीच नव्हतं।